एक फेमस क्वेश्चन आहे, तो काय म्हणतो बघा, एकदम सोप्या पद्धतीने करूया. साखरेची किंमत 25% वाढली तर खर्च तेवढाच ठेवण्यासाठी साखरेचा उपभोग किती टक्क्यांनी कमी करावा. सिंपल क्वेश्चन आहे बघा, सिंपल पद्धतीने करूया. बघा, प्राइस किती टक्क्यांनी वाढली साखरेची? 25% वाढली. 25% वाढली तर वाढणं म्हणजे कधीही प्लस असतं. काय असतं? प्लस असतं. तर कन्झम्पशन म्हणजे उपभोग किती टक्क्यांनी कमी करायचं? कमी करायचं म्हणजे काय असतो? निगेटिव्ह असतो, आपल्याला काढायचं. बघा, 25% म्हणजे काय असतं? 1/4. पुन्हा ते कसं दिलंय? प्लस म्हणजे वाढलंय. तर आपल्याला काय करायचं? उपभोग किती कमी करायचा आहे ते म्हणजे वजा. बरोबर, वजा झालं. बघा इथं काय प्लस 4 आणि 1 किती झालं? 5. बरोबर, आणि 1 जशाला तसं. तर आता 1/5 म्हणजे आपली उपभोग किती करावा, किती कमी करावं हे आपलं आलेलं आहे. बरोबर, तर याचं टक्क्यामध्ये रूपांतर कसं करायचं? गुणिले 100 करायचं. 5 1 5, 20 5 100 म्हणजे -20%. म्हणजेच उपभोग 20% कमी करावा तर आपला खर्च पहिल्या इतकाच राहील. धन्यवाद.